चंद्रपुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जमाखोळ आता सुरुवात झालेली आहे, तापायला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे आम आदमी पार्टी ही या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे आणि आम आदमी पार्टीची पहिली यादी ही 10,000ची जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष जे आहेत आज स्वतः एक रॅली काढत मोठा महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरण्यासाठी निघालेले आहेत। बरोबर, काय सांगाल? मागील 8 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती आणि हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये आम्ही आम आदमी पक्ष पहिल्यांदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत आहे। प्रत्यक्षात पाहिलं तर आज आम्ही एक लक्षवेधी पद्धतीने एक नामांकन अर्ज दाखल करत आहोत। आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या ज्यावेळेस पहिल्या महापौर बनल्या तिथूनच यांनी भ्रष्टाचाराची सुरुवात केली आणि आपला हट्टापायी सुरुवात केली। आपण पाहिलं असता आमच्या हातामध्ये पालिकेमध्ये झालेल्या ज्यावेळेस पहिल्या महापौरांनी होंडा सिटीचा हट्टा धरला आणि महापौर बनताच त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये एक होंडा सिटी पडली। त्याचसोबत मग दुसरे ज्यावेळेस महापौर बनले लोक विसरले असेल, पण आम्ही हे सांगतो की दुसरे महापौर बनले त्यांनी 4 एक्क्याचे नवीन वाहनाचा हक्क धरला आणि जनतेच्या पैशातून VIP नंबर घेतला। त्याचसोबत चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अमृत कलश योजना 1 फेल झाली, अमृत कलश योजना 2 फेल झाली, त्याचसोबत मलनिस्सारण योजना ती हजारो करोडची होती ती फेल झाली। असे अनेक विविध प्रकारचे घोटाळे आहे। मग आपण विचार नाही करू शकत, आमदारांनी स्वतःच्या मित्राच्या घराला संरक्षणासाठी 1 कोटीची भिंत बांधली जनतेच्या पैशातून। आमदाराच्या PNचे लोक कर्मचारी पालिकेमध्ये नोकरीवर आहेत अशी स्थिती झाली आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील ही जनता आहे जी रोजगारासाठी इकडे तिकडे भटकतात, पण आमदारांच्या PNला तिथे विशेष सुविधा मिळते, नोकऱ्या मिळतात, टेंडर मिळतात, ठेकेदारीमध्ये भागीदारी करतात। म्हणजे एकीकडे चंद्रपूर महानगरपालिका भारतीय जनता पार्टीने विकत घेतल्या झालाय। आम आदमी पक्षाचं हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, शहीद आझम भगतसिंगांचं स्वप्न होतं की सत्तेमध्ये जनतेची भागीदारी राहिली पाहिजे आणि त्यांचं ते स्वप्न अधुरं आहे, पण तिचं आम आदमी पक्ष हे संपूर्णपणे पूर्ण करेल। बरं, कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढणार? भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे। चंद्रपूर महानगरपालिकेचं 450 कोटीचं बजेट आहे। आम आदमी पक्षानं 3 गॅरंटी दिली आहे, त्यामध्ये मूलभूत गरजाच आहे म्हणजे प्रत्येक झोनमध्ये 3 आम्ही शाळा बांधू, प्रत्येक झोनमध्ये 3 हॉस्पिटल बांधू आणि पाणी मोफत मिळालं। प्रत्यक्षात पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये टीचर लोकांना पगार जास्त असतो, पण महानगरपालिकेच्या शाळेची संख्या कमी होत चालली, पण खासगी शाळेची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। आम आदमी पक्षाचं सरकार जर आलं तर आम्ही प्रत्येक 3 झोनमध्ये 3 हॉस्पिटल बनवू। त्याचसोबत जर आरोग्यामध्ये प्रत्येक नागरिक टॅक्स देतो। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आम आदमी पक्षाचं जर सरकार जर आला तर चंद्रपूर महानगरपालिकेमधला प्रत्येक जो नागरिक आहे त्याच्या आरोग्याची जबाबदारी चंद्रपूर महानगरपालिकेची आहे। म्हणजेच आपण पाहिलं तर एक तर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, तिथे जर ट्रीटमेंट झालं तर ठीक, नाही जर ट्रीटमेंट झालं तर नागरिकांना कधीही कुणासमोर हात पसरायचं काम येणार नाही। तुम्ही कुठल्याही खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, संपूर्ण खर्च हा चंद्रपूर महानगरपालिका उचलते। आणि सोबत तिसरी आहे की लोकांना अमृत कलश योजनेच्या नावाने लोकांच्या घरी नळ आला, पाणी नाही आला, पण बिलं मात्र आले। आम आदमी पक्षाचं सरकार जर आलं तर जुने थकीत बिल माफ होईल आणि संपूर्ण पाणी मोफत मिळेल। व्हिडिओ